नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. काल सांगितल्याप्रमाणे काल आपण गुणोत्तर आणि प्रमाण या प्रकरणामधला तुम्हाला चतुर्थ पद काढणे हा प्रकार आपण काल पाहिला आहे. आम्ही तुम्हाला कालच म्हटलं होतं की उद्याच्याला मी तुमच्यासाठी मध्यम पद, तृतीय पद, मध्यम प्रमाण पद, गणितीमध्ये, भूमितीमध्ये नावं भरपूर आहे ती, पण क्रिया एकच आहे. काय म्हणतो मी, नावं भरपूर पण सोडवायची एकाच पद्धतीने. असे प्रकरण मी आज घेऊन आलो तुमच्या समोर. गुणोत्तर आणि प्रमाण मधलंच ही सगळी नाव आहे ती. एकदा बघा बरं काय काय नाव आहेत. मध्यम, मध्यपद, वाचा तुम्हीच वाचा. मध्यम पद, मध्यपद, मध्यम प्रमाण पद, गणिती मध्य, भूमिती मध्य, तृतीय पद, पहिलं पद. इतकी नाव आहे ती, पण सोडवायची एकाच पद्धतीनं. चला आता काल जे आपण शिकलो त्याला थोडस मी उजळणी घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. खरं सांगा मला, दोन शब्दाचा अर्थ. गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर तर 12 आणि 16 यांची एकमेकांची केलेली तुलना, म्हणजे एकमेकाला फक्त भागायचं याला म्हणायचं गुणोत्तर. मग याला तुम्ही भागल्यावर कमी पण करू शकताय का नाही? बघा बरं, कितीने भाग जाईल? 4 ने जाईल. 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 म्हणजे 3×4 याला सुद्धा गुणोत्तर म्हणतात. कळला गुणोत्तराचा अर्थ? आता प्रमाणाचा अर्थ बघा काय. बघा आता प्रमाणाचा अर्थ मला सांगा. 2/3 आहे आणि दुसरा समजा आहे 4/6. हे दोन्ही सेम आहेत का? आता माहित आहे झाले, ज्याने काल व्हिडिओ बघितला तो बरोबर सांगणार आहे की हे दोन्ही सेम आहेत. पण नवीन जे व्हिडिओ बघतायत ते म्हणणार आहेत हे दोघं सेम नाहीत का सारखे आहेत? तर सारखेच आहेत. हे दोघ जण सारखे आहेत. कशामुळे माहित आहे का? जर यांना तुम्ही भाग लावला तर दोन्ही बाजू बघा सारख्या येणार आहे त्या. आता खरं सांगा बरं, यांना कोणी भाग जाईल का? नाही जात. पण या दोघांना मात्र भाग जातोय. कुणी सांगा बरं? 2 ने. लावा बरं भाग. 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6. बघा बरं, इकडे 2/3 आणि इकडे 2/3 आला का? आला का नाही समान? म्हणून त्याला म्हणतात प्रमाण. म्हणजे दोन गुणोत्तर ही समान आली ना, म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही प्रमाणात आहात. कळला का अर्थ? काल आपला झालाय. पण काल आपला 4 पद होती, आता तुम्हाला 3 पदच येणार आहे ती. आता 3 पदामध्ये सुद्धा काहीतरी वेगळी कंडिशन आहे. या बरं आता बघू आता कसं उदाहरण सोडवायचं ते. या 3 आणि 12 देताना दोघ जण दिल्यात आणि विचारले यांचं मध्यम प्रमाण पद काढा. मध्य, मधलं, दोघाच्या मधलं, म्हणजे तुम्हाला दिलेत फक्त दोघ जण आणि विचारलंय काय? मधलं पद काढा. काल आपण काय बघितलं? 4 जण होते, आता 3 जण आहेत. कळलं का? मधलं पद मला माहित नाही म्हणून मिक्स मानलं. कळलं? परत सांगतो, काल 4 पद होती, आज 3 पद आहे ती. मग सांगू आता 3 पदाचा अर्थ काय? तर 3 पदाचा अर्थ असा आहे की जो मधल्याचा वर्ग असतो, मधल्याचा वर्ग बर का, तो कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा असतो. म्हणजे काय ठरलं? मधल्याचा वर्ग केला की कडच्या दोघांचा गुणाकार करायचा. कळलं काय? मधल्याचा वर्ग केला की कडच्या दोघांचा वर्ग करायचा. मग सांगा बरं आता, या दोघांचं मधलं पद काढा म्हटलंय, मग मी काय मानलं? मधलं पद एक्स मानलं. मग नियम आताच मी सांगितलंय, 3 जणांमध्ये मधल्याचा वर्ग करायचा. मग केला की वर्ग, एक्सचा वर्ग केला का नाही? मग कड्याचा गुणाकार करा बरं, 12चा आणि 3चा. आता मी थोडस लिहितो, तुम्ही एकदम केला असता तरी चालला असता. म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर काय रे? 36. मग तुम्ही म्हणसाल उत्तरच नाही याच्यात. पण उत्तर नाही तर ठरलंय आपलं, एखाद्या संख्येचा वर्ग काढून टाकायचा आहे ना, तर आपल्याला किंमत फक्त एक्सची काढायची. इथं वर्ग आहे, वर्ग काढून टाकण्यासाठी याचं वर्गमूळ घेतात, म्हणजे त्याचा वर्ग निघून जातो. कळलं का? म्हणजे एक्स बरोबर किती आला? 6. आणि हेच तुमचं मधलं पद आहे का ना? बघा बरं, आहे का पर्याय? बघा, संपलं. पर्याय नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. इतकं सोपं आहे बघा. आणि प्रकरण पण संपलं. आजची 7-10 उदाहरणं जी येणार आहे का नाही तर अशीच आहे ती. फक्त फोकस काय? मधल्याचा वर्ग. कधी? 3 आल्यावर. चला परत सांग, माझ्या मागे म्हणा की 3 जण आल्यावरती नियम काय सांगतोय? मधल्याचा वर्ग हा कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा असतो.
म्हणला ना तुम्ही, मधल्याचा वर्ग कडच्या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. एकदा म्हणायचं आहे तुम्ही. या पुढे आता दुसरं उदाहरण कसं सोडवायचं आपण बघूया. सेम आताच्या सारखं बघा. काय म्हटलंय, 121 आणि 64 याच मध्यपद काढा. मधलं मधलंच काढायचं ना. कुणाकुणाचं, 121 आणि 64च्या मधलं मला माहित नाही म्हणून मी एक्स मांडला मगाच्या सारखा. आणि सांगा नियम मी आता सांगितलेला, तिघ जण आल्यानंतर मधल्याचाच वर्ग करायचा. करा बरं मधल्याचा वर्ग. एक्सचा वर्ग बरोबर कुणा एवढा असतो, कडच्या गुणाकार एवढा. 121 आणि गुणुले 64 झाले का नाही अडचण. आता मगाशी अंक सोपं होतं, छोटं होतं म्हणून तुम्ही गुणाकार केलता. आता काय गुणाकार करू शकता का इतका मोठा. मग काहीतरी आयडिया वापरायला लागेल. आयडिया काय आयडिया वापरायची, तर या दोघांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा मी तिघांची वर्गमूळ घेतो. बघा तिघांची चालतंय का ना. बघा बरं, तुझा वर्ग काढून टाकला म्हणजे फक्त एक्स आला. तुझं वर्गमूळ घेतलं 11 आलं आणि तुझं वर्गमूळ घेतलं 8 आलं. आले उत्तर मग 11 8 काय 88. बघा बरं उत्तर आहे का, आहे की. पर्याय नंबर 3 उत्तर आलं तुमचं. बघा बरं आहे का नाही सोपं. कशाला गुणाकार करत बसायचं रे. गुणाकार करत बसण्यापेक्षा त्यांची काय करायची, वर्गमूळ घ्यायची. संपलं. तुम्ही म्हणताल मग वर्गमूळ जर निघत नसेल तर मग एकच पर्याय गुणाकार करणं. निघतात ना म्हणून वर्गमूळ घ्यायचं, नसतील निघत तर गुणाकार करायचा. चला या पुढं अजून एखादं बघा. हा मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं की सोडवायचं एकाच पद्धतीनं, फक्त नाव वेगवेगळी. आता काय झाले सांगा, दिल्यात दोघ जण आणि विचारलाय काय, भूमितीमध्ये. म्हणजेच अर्थ काय, मधल्याची किंमत काढणं. अर्थ तोच आहे, मधल्याची किंमत काढणं. मग तुम्हीच सांगा या दोघांच्या मधला माहिती आहे का, म्हणून काय मानायचा, ठरलंय आपलं दोघांच्या मधला एक्स मानायचा. मानला की तुम्ही. सांगा आता नियम काय सांगतोय, तिघा जणांमध्ये मधल्याचा वर्ग कुणा एवढा असतो, तर कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा. कडच्या दोघांच्या गुणाकारा एवढा. आता सांगा मगाच्या सारखं काय ह्यांची वर्गमूळ निघतायत का, म्हणलं तर मगाशी वर्गमूळ निघत नसतील तर गुणाकारच करणं. आता गुणाकार येतोय का तुम्हाला, मला तर येतोय बाबा. एक्सचा वर्ग बरोबर 18चा आणि 8चा गुणाकार 18 80. तुम्हाला येत नसेल तर साईडला जावा एका कोपऱ्यात आणि करा गुणाकार त्याचा 4थी 5वीच्या पोरांसारखा, कारण तुमचं पाडपाठ आहेत का नाहीत काय माहिती. आता चला 18चा आणि 8चा गुणाकार 144. पण एक सांगू, तुमच्या जर पॉइंट होता तर याच्यात पॉइंट द्यावा लागेल का नाही, खरं सांगा बरं. मग सांगा बरं, तुझ्यामध्ये पॉइंटच्या पुढे 2 घर आणि तुझ्या 2 घर झाली का 4 घर, 2 2 4. मग याच्यात 4 घर अलीकडे येऊन पॉइंट द्यायचा असतो. 1 2 3 कमी पडला म्हणून 0 आणि मग पॉइंट देऊन 0 द्यायचा आहे. बघा बरं 4 घर झाली का, उत्तर संपलं का नाही, कारण एक्स वर्ग आहे. मग काय ठरलंय आपलं, वर्गमूळ घ्यायचं ना. मग सांगा बरं, एक्स बरोबर 144 वर्गमूळ 12. पण वर्गमूळ घेताना पॉइंट द्यावा लागेल ना, माहितीये का तुम्हाला. आता पॉइंटच्या पुढे जितकी घरं असतात त्याच्या निम्मी घ्यावी लागतात आणि मग पॉइंट द्यायचा असतो. म्हणजे वर्गमूळ घेताना घर निम्मी करायची आणि पॉइंट द्यायचा. मग तुझ्या पुढे किती घर येते, 4 ना. मग 4च्या निम्मा 2, मग तेवढी घर सोडून पॉइंट द्यायचा 0.12. बघा बरं आहे का. पर्याय नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. तुम्हाला वर्गमूळ घ्यायचं पॉइंटचं माहित नाही, 2-3 दिवसांनी मी याच्या व्हिडिओ बनवणार आहे की वर्गमूळ घ्यायचं कसं, त्यावेळेस अजून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. तरी पण प्रयत्न मी घेणार आहे. तुमच्या दोघाचा भूमितीमध्ये काढा, म्हणजे मधला काढा ना. माहित आहे दोघाच्या मध्ये एक्स असणार ना. नियम काय सांगतोय, मधल्याचा वर्ग बरोबर कुणा एवढा असतो, कडच्या दोघांच्या
गुणाकारा एवढा. आता स्मार्ट तुम्ही बनला पाहिजे हळूहळू. इतकं स्लो पण काय नाही. तुम्ही पहिल्यांदा मी शिकवतो नव्या पोरांना म्हणून आपलं चाललंय हळूहळू. जरा एकदम गुणाकार करता आला पाहिजे. सांगा बरं. 88 144 आला का? आणि लगेच म्हणलं पाहिजे तुम्ही अरे तुझ्या पुढे 2 घर आणि तुझ्या पुढे 2 घर आहेत काय, म्हणजे माझी 4 घरं झाली. या 4 घर अलीकड 1 2 3 कमी पडला म्हणून 0 आलं का? गुणाकार. पण वर्गमूळ घ्यायचंय वर्गमूळ, कारण तुझा 2 काढून टाकायचा आहे. 144 वर्गमूळ 12. 4 घर असतील तर वर्गमूळ घेताना निम्मे येतात. 6 असतील तर 3च घर, 8 असतील तर 4 घर. असं असतं बरं का वर्गमूळ घेताना निम्म्याने खाली यायचं असतं. मग 4 च्या निम्मा 2 1 आणि 2 संपलं. म्हणून पर्याय नंबर काय 1 हे तुमचं उत्तर असेल. सोपं आहे विनाकारण अवघड आहे म्हणू नका. तुम्हाला फक्त पॉईंट आला की लय अवघड वाटतं. कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांचं कसं आहे माहिती आहे का, पॉईंट वजाची उदाहरणं अपूर्णांकाची उदाहरणं असलं आलं की तुम्हाला वाटतं की काय नाही बाबा खरं आपलं. पण कन्सेप्ट जर क्लिअर असेल की नाही ते काय लागत नाही. त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करायच्या मागे लागा बघा. या पुढं हा आला. आता आता मगाशी भूमितीमध्ये झाला, आता परत गणितीमध्ये आलाय बघा. तुमच्या दोघाचा गणितीमध्ये काढा. अर्थ तोच आहे, दोघाच्या मधला काढा. मग सांगा आता मधी कोण मांडला मी एक्स. नियम काय मधल्याचा वर्ग. हे काय मग एक्सचा वर्ग बरोबर कडच्या दोघांचा काय गुणाकार. मग तुम्हीच सांगा आता या दोघाचा गुणाकार किती. करा की गुणाकार येते की तुम्हाला. 25 9 250 येतोय गुणाकार तुम्हाला. 250 नसेल तर पाठीमाग करू शकता तुम्ही. आणि सांगा बरं तुझ्यात 2 घर आणि तुझ्यात 2 घर झाली का 4 घर. या 4 घर अलीकड पण 1 कमी पडला ना है का नाही, आणि मग पॉइंट दिला. हे उत्तर असेल का? नसणार, कारण तुझा वर्ग काढायचा आहे ना, म्हणून तुमचं वर्गमूळ घ्यायचं. मग सांगा बरं 225 वर्गमूळ किती माहिती आहे की 25 वय 15 15 15 15. आणि सांगा बरं पॉइंट कसा द्यायचा असतो, निम्म्याने ना खाली यायचं. मग तुझ्या पुढे 4 घर, मग 4 च्या निम्मा 2 1 आणि 2. बघा बरं आहे का उत्तर 0.15 आहे की ऑप्शन नंबर 3. इतकं सोपं आहे. चला अजून एखादं बघू आपण. 3 पद आल्यानंतरच आपण शिकतोय. हा आता मात्र तुम्हाला फसायला भरपूर संधी आहे. फसायचं आहे का बघा कसं. आता पद दिलेत किती बघा 1 2 3. या संख्या प्रमाणात आहेत तर 1 ची किंमत काढा. त्यांनीच सांगितले प्रमाणात आहेत, आणि प्रमाणात असण्याचा अर्थ काय मधल्याचा वर्ग. जर तुम्ही आता 1 चा वर्ग केला की चुकला. चुकला का बर, नियम सोडायचा नाही. नियम काय आहे मधल्याचाच वर्ग करायचा. तिथे एक्स कुठं आहे हे बघायचं नाही. म्हणजे तुम्हाला मधल्याचा वर्ग करायचा आहे 26 चा वर्ग. एक सांगू जवळजवळ निम्म्या पोरांचा व्हिडिओ ऐकणाऱ्या पोरांचा 26 वर्ग पाठ नाही. म्हणून काय ग बसायचं का. एक काम करा नका पाठ नसताना 26 चा वर्ग पाहिजे ना, मी 26 2 वेळा लिहितो म्हणजेच वर्ग आहे ना. ठीक आहे मग 26 चा वर्ग 2 वेळा लिहिला. नियम काय सांगतोय मधल्याचा वर्ग कुणा एवढा असतो कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा. मग कडेला कोण कोण आहे एक्स आणि कोण 52. कळलं का. बऱ्याच जणांच्या मनात आला असेल 2 वेळा 26 कस काय घेतला. सांगू परत एकदा नियम काय आहे मधल्याचा वर्ग. तुमचा वर्ग पाठ नसेल म्हणून मी डबल लिहिलंय बरं का. ज्याचा वर्ग पाठ आहे ना त्यांनी लिहा. आणि आता एक्स ची किंमत काढण्यासाठी याला धरायचा आणि इकडे आणायचा. मग इकडे आणून काय होईल सांगा बरं गुणाकाराचा भागिले करा भागिले याला है की नाही. आणि हे सोडवलं की उत्तर तुम्हाला येणार आहे एक्स. मग किती उत्तर बघा बरं म्हणा पाडा 26 1 26 2 52. आणि परत बेक बे बेक बेन बेत्रिक 6. बघा बरं 13 उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. समजलं ना. बरं सांगू बर या इकडे बघा. आता 3 जण असताना नियम काय सांगतो मधल्याचा वर्ग करा. पण माझा वर्ग पाठ नसेल असं समजून आपण त्याला 2 वेळा लिहायचा.
मधल्याचा वर्ग केला. मधल्याचा वर्ग कोणा एवढा? कडच्या दोघांच्या गुणाकारा एवढा. आणि मग एक उत्तर काढण्यासाठी मी 52ला इकडे आणणार आहे आणि भागिले करणार आहे. मग बघा बर, 26 2 वेळा आणि त्याला 52 भागिले झाला का नाही? आणि बरोबर कोण आहे? एक्स. सोडवलं की उत्तर 13 येणार आहे. मग अशी सोडवलं की आपण, आता का मी सांगत बसत नाही. म्हणजे तुमचं उत्तर किती आले? 13. ऑप्शन नंबर काय? 4 हे तुमचं उत्तर असेल. चला अजून एखादं बघूया. हा हे सुद्धा बघा भारी उदाहरण आहे. आता तुम्ही त्या अपूर्णांक बघितला की तुम्हाला वाटलं काहीतरी गोळ होणार आहे बाबा. ह्या 304 ला बघून काय सुद्धा होत नाही. चला 1 2 3 तीनच संख्या आहेत त्या प्रमाणात. लगेच कळलं 3 संख्या आहेत ना. नियम ठरलाय काय? मधल्याचा वर्ग. करा बरं मधल्याचा वर्ग कोण आहे मधी? 3 का x आहे? 3 आहे. 3 3चा वर्ग. आता का 3 2 वेळा लिहायची गरज आहे का रे? कारण माझा सोपा वर्ग आहे का नाही? मग लिहायचा एकदम वर्ग. 3 3 लिहू नका. 3चा वर्ग 9 एकदम लिहा. कुणा एवढा असतो? कडच्या दोघांच्या गुणाकारा एवढा. मग करा गुणाकार. 304 आणि x कुठं नाही कळलं सांगा बरे? 9 कुठं आला ना? मधल्याचा वर्ग. नियम आपला ठरलाय. सांगा आता मग x उत्तर काढायचंय तर ह्या 2 कार्यकर्त्यांना अलीकडे आणायचं. या माहिती आहे ना आता दोघ जण असल्यावरती अलीकडून उलट होणार आहेत. कारण गुणाकार आहे ना. बघा मी काय म्हणतोय, गुणाकार असल्यानंतर यांना अलीकडे आणताना उलट करायचं असतं. उलट बघा बरं कसं? 9 गुणिले उलट करायचं 4/3 आणि उत्तर येणार आहे x. बघा बरं आलं का? उलट केलं बरं का मी? सांगा मग 3 1 3 3 3 9 आणि काय उरलं रे? 3 चौक 12. बघा उत्तर आहे का? पर्याय नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. काय तर मला सांगा याच्यात? दिसतानाच फक्त अपूर्णांक दिसतोय, अजिबात काय अडचण नाही बघा. ओके डबल सांगू का? बरं ऐका. 3 संख्या असताना काय नियम? काय? मधल्याचा वर्ग. मग कोण मध्ये आहे? 3 आहे ना. मधल्याचा वर्ग 9 बरोबर कडच्या दोघांचा गुणाकार. मग कोण कोण कडेला आहे? 304 आणि x आहे. असंच ना. आणि मग x उत्तर काढण्यासाठी ह्या 2 माणसांना अलीकडे आणायचं आहे. आणि अलीकडे आणलं की ते उलटे होतात. उलटे म्हणजे खालचा वर जातो वरचा खाली येतो. 9 तसाच 4 वर 3 खाली. आणि लावा बर भाग. मग आता कुणी कुणाला भाग जाईल? 3 1 3 3 9. मग काय उत्तर आलं रे? 12. x उत्तर 12 आलं. संपलं. अजून एक बघू आपण. अरे वा हा काय? यात जरा अजून जरा शाब्दिक उदाहरण आल्यासारखं आलंय. जरा काय म्हटलं प्रश्न का? आता या दोघांचं तृतीय पद काढा. ज्याने उदाहरण व्यवस्थित वाचलंय का नाही त्याला हे उत्तर येणार आहे. बघा आता काय म्हटलंय? तृतीय पद काढा. तृतीय म्हणजे देताना तुम्हाला कोण दिलेत? पहिलं दिलंय, दुसरं दिलंय आणि तिसरं दिलेलं नाही. कळलं का अर्थ? नाही तर एखादा काय म्हणजे माहिती आहे का? दोघाच्या मधलं काढायचं आणि मध्ये एक घेऊन बसेल आणि 100% चुकून बसेल. मग ती मध्ये नाही पाहिजे. तिसरं पद काढायचंय ना. आणि सांगा नियम काय सांगतोय? मग नियम काय आपला? मधल्याचा वर्ग 16चा वर्ग पाठ आहे ना. लिहायचा का मग वर्ग? किती? 256. मधल्याचा वर्ग कुणा एवढा असतो? कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा. 4 गुणिले x. आणि आता 4x ला कसा इथं गुणाकारचा काय होईल? भागिले. ठीक आहे मग इकडे भागिले होणार आहे. आणि उत्तर कुणाच येणार आहे? x. लावा बर भाग. 4 सख 24 ना. बाकी 1 लावा 16 ला भाग. 4 चौक 16 आलं का ना उत्तर? बघा बर. म्हणजे तिसरं पद किती आलं? 64 आहे का उत्तर? कुठे? पर्याय नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. बघा मी कुठलं पण घेतो बरं का तिघापैकी. कधी मधले काढलं, कधी शेवटचं काढलं, कधी पहिलं काढलं. नियम सोडायचा नाही मात्र. या अजून एक बघूया. हा बघा हे सुद्धा चलाचं उदाहरण आहे. चल आला की आपला जरा घोळ होतोय बरं का. होऊ द्यायचं नाही.
मेरिटचं उदाहरण उलट चलाचे असतात. 1 मार्क देऊन जातं, दुसऱ्यापेक्षा 1 मार्क पुढे आपण जातो. बघा या 3 संख्या येत्या, हे काय त्या 3 संख्या, आणि त्यांनी काय विचारलंय, पी ची किंमत काढा. तुम्हीच सांगा 3 संख्या प्रमाणात असल्यावरती नियम काय, मधल्याचा वर्ग. आता खरं सांगा यांच्यात मध्ये कोण आहे, मध्ये का हे आहे, मग तुम्हाला याचा वर्ग करावा लागेल, वर्ग लागेल का नाही, वर्ग करावा. मग खरं सांगा आता मधल्याचा वर्ग करताना काय करणार, नियम काय सांगतोय बघा, मधल्याचा वर्ग मग 8 AB चा वर्ग त्यांनी दिलाय, पण तुम्हाला त्याचा वर्ग करायचा आहे का नाही, वर्ग करत बसू नका, आपण त्याला 2 वेळा मांडूया, चालतंय की याला 2 वेळा मांडूया. कळलं का, बघा मधल्याचा वर्गच केला ना मी, फक्त 2 वेळा मांडलं, आणि मग हा कुणा एवढा असतो, कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा, 4A चा वर्ग B आणि गुणिले P. कळतंय का, बघा म्हणता कुठं आणले हे दोघ जण, मधल्याचा वर्ग, फक्त जरा तुम्हाला वर्ग करा अवघड वाटतो म्हणून मी काय केलंय, डबल लिहिलंय, बाकी काय सुद्धा केलेलं नाही. आणि प्रश्न विचारलाय काय, पी ची किंमत काढा. मग एक काम करू, तुझी किंमत काढायची तर ह्या दोघांना इकडे आणावं लागेल ना, मग इकडे आणलं ते काय होतील बाळांनो, इथं गुणाकार आहे म्हणले, इकडं भागिले होतील ना, मग इकडे मी आणलं आणि त्याला भागिले केलं. बघा आणि आता सोडवा, आलं उत्तर तुम्हाला. कसं कसं बघा बरं, हो का, इथं ये इथं ये, 2 वेळा ये का नाही, येला ये 2 वेळा आहेत, त्या 2 येला खालचे 2 एक कॅन्सल झाले नक्की. अजून बघा 4 एके 4, 4 2 8 झाले. बघा मग कोण कोण उरलं सांगा बरं आता, 8 2 16 तर अंक उरला, पण अजून एक बघा खाली बी आहे आणि वरती इथं 2 इथं 2, वरती 4 आहेत का नाही बी, आणि खाली एकच बी आहे, वरती 4 आणि खाली 1, म्हणजे इथल्या एकाला वरच्यातला 1 गेला का नाही, 4 होते त्यातले, मग शिल्लक किती उरतील, 3. म्हणून 16B चा तिसरा हे तुमचं उत्तर पाहिजे आहे का, बघा बरं कुठे, पर्याय नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. बघा थोडस डोकं खातंय पण आलं पाहिजे, बघा अवघड असं अजिबात काय नाही. अजून एकदा सांगू बघा, 3 जणांमध्ये मधल्याचा वर्ग करायचा, मधल्याचा वर्ग मी जरा डबल लिहितो करत बसण्यापेक्षा, बरोबर, आणि तो वर्ग काय सांगतो, कडच्या दोघांचा गुणाकार, 4A वर्ग B आणि गुणिले P. पण P ची किंमत काढा त्यांनी सांगितलंय म्हणून त्याला इकडे आणायचं आहे आणि भागिले करायचं आहे, कारण गुणाकार आहे ना, मग याला भागिले करा, मग तिकडे तो आता राहणार नाही, तो इकडे आला, सोडवा. आता मग घालवा घालवी जरा थोडीशी तुम्हाला अवघड वाटते ना, बघा ना व्यवस्थित बघा जरा, खाली ये किती 2 ना, याच्या डोक्या 2, मग खालच्या 2 येला हितला 1 आणि हितला 1 गेला का, बघा बरं गेला का नाही, अजून काहीतरी जाईल बघा, इथं बी एकटाच आहे आणि वरती बघा ना 2 आणि 2 4 बी आहेत का नाही, 4 बी वर आणि खाली 1 बी आहे, मग या 4 पैकी 1 बी मी घालवतो, म्हणजे 3 शिल्लक आहेत ना, बरोबर, म्हणजे बी चा तिसरा घात शिल्लक आहे, पण अंक बघा ना 4 1 4 2 8, मग काय उरलं 8 2 16, म्हणून 16B चा तिसरा घात आहे, हे तुमचं उत्तर आहे. समजतंय ना, म्हटलं सर अजून व्हिडिओ पॉज करून किंवा मागे घेऊन व्यवस्थित बघा. चला आणि शेवटचं एक उदाहरण घेऊया, मेरिटचं उदाहरण आहे हे सुद्धा उदाहरण पोलीस भरतीला पाठीमागे एकदा आलंय, नियमावर कन्सेप्टवर आधारित आहे. बघा हे चढवायचं वगैरे काहीच नाही, कन्सेप्ट पाठ माहिती असेल तर उत्तर देता येणार आहे. कसं बघायचंय बघा, ABC या 3 संख्या काय येत्या प्रमाणात, तर खालील पैकी योग्य पर्याय कोणता, मग सांगा बरं, मी कन्सेप्ट काय सांगितली, मधल्याचा वर्ग हा कुणा एवढा असतो, कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा, मग करा बरं तयार, मधल्याचा वर्ग म्हणजे कुणाचा, B चा वर्ग कुणा एवढा असतो, कडच्या दोघांच्या गुणाकार एवढा, मग कोण कोण कडेल आहे, A आणि C चा गुणाकार,
आहे का पर्याय बघा बरं याच्यात कुठे पर्याय नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल संपलं काय अडचण आहे सांगा बरं अशा प्रकारे हे होतं तृतीय पद काढा मध्य पद काढा गणितीमध्ये काढा भूमितीमध्ये काढा मी सगळ्या टाईपची उदाहरण तुम्हाला घेतले याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सरळ सेवेला स्पर्धा परीक्षेला कोणते उदाहरण 2 टप्प्यावर आलं नव्हतं म्हणजे काल मी तुम्हाला चतुर्थ पद पण शिकवलं आणि आज तुम्हाला तृतीय पद पण शिकवलं त्यामुळे हे 2 व्हिडिओ चांगले महत्वाचे आहेत त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही वह्या करताय असं मी अपेक्षा करतोय वहीमध्ये पॉईंट टू पॉईंट प्रत्येक उदाहरण लिहून घेऊन जे तुम्हाला नोट्स काढायचे आहेत ते तुम्ही काढा तर हे आजचं प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून मला सांगा थोडंसं कमेंट आणि लाईक तुमच्या कमी पडतायत आवडतंय काय आवडत नाही हे जरा व्यवस्थित सांगा जरा तर बाळांनो मॅथ्स बाय तुपे सर हा माझा युट्यूब चॅनल आहे हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थी जे सेल्फ स्टडी करतात ज्यांना शहरामध्ये जाऊन अकॅडमी लावता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण दररोज एक व्हिडिओ घेऊन येतोय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर सर्वांनी माझा जो व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद